बाळाला पाळण्यात घातल्यानंतर तिचा ओटी भरण्याचा प्रोग्राम सुरू झाला. पहिल्यांदा नंबर लावला ते माझ्या ताईने, बाबूच्या आत्याने. मोठी आत्या आहे. टिक्का वगैरे लावण्याचा तिचा प्रोग्राम सुरू झाला. मग तिच्यानंतर तिने काहीतरी घेतलं होतं बाळासाठी, काजलसाठी. ते सगळं तिने एकत्र करून आणि त्यांनी दिलं काजलच्या ओटीमध्ये. त्याच्यानंतर पूर्ण ते तांदूळ वगैरे देतात, त्या हिशोबाने चालू केलं तिने. आणि मग फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी, स्माईल तर तिला येतच नाही. त्यानंतर ही बाबूची छोटी आत्या, माझी छोटी बहीण वनिता, तिने सगळं केलं रीतिरिवाजाप्रमाणे. त्याच्यानंतर ही माझी आत्या, बाबूची आत्या आजी, तिने पान आणलं होतं बाळासाठी, ते दिलं. त्याच्यानंतर ही बाबूची काकी, माझ्या भावाची बायको, तर तिनेही हळदी कुंकवाचा प्रोग्राम झाला. त्याच्यानंतर काजल थकून बसली, बाळही थकून झोपला. माझा शिवायू झोपलेला गाढ झोपेत. ही त्याची आजी आहे, काजलची आई. तीही काजल बोलते नीट स्माईल दे, फोटो चांगला येईल. त्यानंतर हे कळस ज्या हिशोबाने, परंपरेच्या हिशोबाने ते करत होते. ते मला माहिती नाही हे काय म्हणतात त्याला, पण करत होते त्या हिशोबाने. बाबू मस्त एन्जॉय करत होता पाळण्यात झोपून. फुल बघत होता तो इकडे तिकडे काय चालू आहे काय नाही. आणि त्या हिशोबाने ही माझी मेटकर आजी आहे, ती लहानपणी आमच्या शेजारी राहायची, तीही आली होती. त्यानंतर बाबू फुल एन्जॉय करत होता. माझ्या लहान बहिणीचे 2 मुली होत्या, त्याला खूप हसवत होत्या आणि तोही हसत होता. खूप हसून एन्जॉय करत होता तो बाबूही. नंतर मग ताई आली, आमची एंट्री होणार होती. ताई आली त्याला घेऊन, आणि मग ही एंट्री सेम राजासारखं त्याला बसवलं होतं. सिंहासनावर जसा बसतं तसा बाबू बसला होता. जराही रडला नाही, फुल एन्जॉय केलं. एवढा साऊंड सिस्टम चालू होता तरी तो घाबरला नाही, थोडाही रडला नाही. फुल एकदम बघू शकता तुम्ही कसा एन्जॉय करतो तो एंट्री पण. आणि तो माडे बघत होता की नक्की चाललं आहे काय, त्यालाही कळत नव्हतं की नक्की काय चाललं आहे. मस्त महाराजांचा जिरेटो, महाराजांची वस्त्र घालून तो बसला होता आणि फुल एन्जॉय करत होता. काहीही त्रास न घेता एकदम राजेशाही थाटात तो त्याची एंट्री आम्ही केली होती. आणि त्यांनी चांगलं कोऑपरेट केलं. आम्ही ठरवलं होतं की अशा प्रकारे बारसं करायचं. त्यासाठी आम्ही 3 महिन्याचा वेट केला. बाबूला थोडं मोठं होऊन दिलं, कारण त्याला शिवाजी महाराजांची वस्त्र घालायची होती आणि त्याच्यात तो कसा थोडा थाटामाटात बसला पाहिजे. त्यासाठी आम्ही 3 महिने वेट केला. त्यानंतर आम्ही थांबलो. त्याचं खूप मला बरं वाटतं आहे की आम्ही बरं झालं थांबलो. त्यामुळे बाबूनेही असे लुक्स आणि असा थाटामाटात तो बसला होता आणि फुल एन्जॉय करत होता. तर मला हेच म्हणायचं आहे की आपली संस्कृती, आपलं राजांनी जे काही केलं आहे ते आपण मिरवणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज की जय.